हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाईव्ह विथ प्रणालीमध्ये. आजचा ब्लॉग हा मॉर्निंगपासून शूट नाही केलेला आहे, कारण का आता वाजलेत 1. तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. एक व्हिडिओ माझा आला होता घाटी पद्धतीचं मटण. ठीक आहे. तर त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल थँक्यू. आणि खूप छान वाटलं की तुम्ही व्हिडिओ माझे बघताय. मस्त त्याला व्ह्यूज वगैरे आलेत. तर वटपौर्णिमा ज्या दिवशी होती ना, त्याच्या पहिल्या 1 दिवसापासून जो पाऊस चालू झालेला, तो आतापर्यंत काही थांबला नव्हता. जसं की काल परवापर्यंत. पण कालपासून थोडा चेंज आहे. कालपासून थोडासा पाऊस कमी आलाय आमच्या इकडे आणि मस्त ढग असं भरलेलं आहे. पण गरमी पण तेवढीच होते. 1 दिवस पाऊस नाही आला तर गरमी व्हायला लागले. तर ठीक आहे. चला मी तुम्हाला दाखवते माझ्या इकडचं क्लायमेट. आणि मस्त असं क्लायमेट झालेलं आहे. ह्या क्लायमेटमध्ये मस्त आपण अशी रेसिपी बनवणार आहोत, की जसं की आज आहे बुधवार. तर आज काहीतरी नॉनव्हेज बनताय ना. तो चला आज नॉनव्हेज बनवायचं आहे, तर तुम्ही माझ्या इकडचं क्लायमेट बघून घ्या. हे बघा, मस्त असं ढग भरलेलं आहे ना. माहित नाही पाऊस कधी येतो. एक दिवस पाऊस थांबला तर एवढं गरम गरम व्हायला लागले, गरमी जाम वाढली. मी इथे जी कुंडीमध्ये लावायचं होतं हे झाड, पण हे मला गावी पार्सल करायचं आहे झाड, कारण का हे झाड मी फणसाच्या बिया लावल्या होत्या. तर मस्त असे त्याची रोपं तयार झालेले आहेत. तर मला हे गावी द्यायचं आहे सातारला. त्याच्यामुळे मी ह्या डब्यामध्ये लावलंय, की जेणेकरून ह्याच्या मुळ्या वगैरे व्यवस्थित येतील आणि जेव्हा हे झाड जमिनीमध्ये आपण लावू तेव्हा हा डब्बा व्यवस्थित कट करता येईल. त्याच्यामुळे मी हे प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये लावलेलं आहे. आणि हे बघा, इकडे माझी तुळस आहे. तर तुळसी खूप छान आली. तर ठीक आहे, चला मग आज आपण आता वळू आपल्या रेसिपीकडे, की जसं की आज बुधवार आहे, त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल. चला तर आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया. हे बघा, मस्त असं भात झालेलं आहे. आणि मी जसं मटण बनवलं त्या व्हिडिओलाही खूप छान व्ह्यूज गेले. तर त्याबद्दल अजून एकदा थँक्यू. आणि आज आपण बनवणार आहोत चिकन. तर ठीक आहे. चिकन हे ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे मी, जास्त रस्सा नाही किंवा जास्त सुकं नाही. तर ठीक आहे, चला आपण मसाला भाजून घेऊया. जसं की आता आपण गॅस पेटवून घेतलाय. गॅसची फ्लेम थोडी कमी करा. आणि हे मी एवढं खोबरं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर खोबरं मी पहिलं भाजून घेते. तोपर्यंत आपण कांद्याची तयारी करू. तर आपल्याला कांदाही भाजून घ्यायचा. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आता खोबरं मी काढून घेते आणि कांदा भाजायला ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. जसं आपण खोबरं भाजून घेतलं जाळीवरती, तसंच कांदा पण भाजून घ्यायचे. थोडंसं सांभाळून करा, हाताला चटका वगैरे लागणार नाही याची काळजी घ्या. मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतले. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि आता कांदा भाजायला ठेवलाय. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खोबरं घेतलंय मी अर्धी वाटीला थोडं जास्त. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, मोठ्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे कमी घेतलेत मी. आणि कांदा आपला भाजतोय. तर तुम्ही जे माझी मटणाची रेसिपी बघितली त्याच्यामध्ये मी हा भाजून नव्हता केला, तो मी पॅनमध्ये भाजलेला. आणि हा चिकन जो बनवणार आहे मी, चिकन ग्रेव्ही, ती अशी फ्लेमवरती पहिला भाजून घेणार आहे. ह्याची पण टेस्ट खूप छान येते. आणि स्पेशली हे असं चिकन माझ्या बहिणीला खूप जास्त आवडतं. आपण बघू आता ती कधी येते माझ्याकडे, तेव्हा आपण ही रेसिपी पुन्हा आपण ट्राय करू, कारण का तिला ह्याच्यातलं
जे काळ्या मसाल्याचं चिकन बनवते ना मी, तिला खूप आवडतं. चला तुम्ही कंटिन्यू करा, मी फटाफट हे भाजून घेते. कांदा आपला भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. कांदा काढून घेऊया. हे बघा, जसं की तुम्ही मटणाची रेसिपी बघितली, त्याच्यामध्ये पण मी जास्त काही ॲडिशनल नाही टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण जास्त काही ॲडिशनल नाही आहे. रोस्ट केलेला कांदा आहे आणि खोबरं आहे आणि लसूण आहे, बस. ठीक आहे, चला तर मी मसाला बनवून घेते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण चिकन आता सोडलेलं देतोय. घेतलं, कढई ठेवून घ्यायचं. ही चिकनची रेसिपी अशी मस्त झटपट होते, खायला एक नंबर लागते. त्याच्यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा कोंबडी वडा नाही ह्याच्यासोबत ट्राय करा. थोडंसं आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा. कारण का तेल जास्त गरम झालं तर मसाला टाकला तर या अंगावरती उडू शकतो. फ्लेम थोडी गॅस कमी केली ना, थोडंसं करा, थोडासा जास्त नाही, आणि मस्त असं हलवून हळूहळू, जेणेकरून तेल आपल्या हातावरती चेहऱ्यावरती उडणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, मस्त एका साईडला आपण पाणी गरम तेजपत्ता टाकणार आहे आणि 2 दालचिनी, बस, मध्ये काय नाही. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, मिक्स करून घ्यायचं थोडंसं. आपला घाटी मसाला 1 चम्मच घेतलाय आणि अर्धा चम्मच म्हणजे 1.5 चम्मच आम्ही टाकलेले. एका साईडने मसाला टाकते, दुसऱ्या साईडला बघा मस्त पाण्याला उकळी आलेली. पाण्याचा गॅस बंद करायचा, हे मस्त मिक्स करून घ्यायचं. मस्त स्मेल यायला लागला मसाला, घाटी मसाला टाकल्यानंतर. चिकन धुवून ठेवलेलं आपण चिकन ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊ. मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. चिकनला फ्लेम ही 5च ठेवा.
एक जीव झालेलं आहे चिकन. हे बघा मस्त असं तेल सोडायला लागले, तुम्ही बघू शकता. तरी मस्त आधी मिक्स करून घ्यायची. 5 मिनिटं झाकण द्यायचं आहे हाय फ्लेमवरती. फ्लेम कमी नाही करायची त्याची. 2 मिनिट आपले राहिलेले आहेत. आपण चेक करूया. मस्त मसाला फ्लेम सोडायला लागला. त्याला पुढे फ्राय करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण ज्या मसाल्या भांड्यामध्ये आपण मसाला करून घेतो ते भांड्यातून थोडंसं धुवून टाकू. गरम पाणी यूज करा, थंड पाणी यूज नको करू. करून तुमच्या चिकनची टेस्ट जास्त वाढते गरम पाणी. ते आपण ऍड करायचं. गरम पाणी आपण ऍड करून घेऊ. जेवढा आपल्याला रस्सा ठेवायचा तेवढा, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची तेवढं तुम्ही पाणी ऍड करा. तुम्ही बघू शकता घाटी मसाल्याने कलर किती मस्त आलाय. मस्त अशी तर्री येते घाटी मसाल्याने. आता इथे आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण देऊन चिकन शिजायला ठेवायचं. तोपर्यंत आता आपण भाकरी बनवून घेऊ. एका साईडला चिकन होते तर एका साईडला भाकरी बनवूया. चिकन मस्त एका साईडला शिजते तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ एका साईडला.
मस्त असं आपलं चिकन तयार आहे. चिकन स्मेल येते. गॅस बंद करणार आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची. बस आपली चिकन रेडी झाले. हे बघा आपलं चिकन रेडी आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची. रेडी. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. ठीक आहे, चल. तर जसं की तुम्ही बघितलं जेवण आपलं तयार झालेलं आहे. मग आता हे बसले जेवायला. जसं मी तर हे बघा मस्त असे जेवायला बसलेत. आणि आजचा मेनू भाऊ कसं झालंय जेवण? मस्त. आहो कसं झालं जेवण? चिकन कसं झालंय? एकदम मस्त. मस्त असं चिकन झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा. ठीक आहे, थँक्यू.